साहेब, परभणीमध्ये जी घटना घडलेली आहे, कसं बघता तुम्ही या घटनेकडे? आणि तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे, या संदर्भात काय नक्की करतात? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझी चर्चा झालेली आहे. त्यांना मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांना भेटलो आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं. आणि त्याच वेळेला परभणीच्या विषयावर त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. आणि त्या ठिकाणी झालेली जी घटना आहे त्यांनी सांगितलं की आरोपीला ताबडतोब पकडण्यात आलेलं आहे. परंतु या घटनेनंतर त्या ठिकाणी थोडा प्रक्षोभ अशा पद्धतीचं वातावरण तयार झालं आणि काही ठिकाणी जाळपोळ वगैरे अशा काही घटना घडलेल्या आहेत. तर त्या ठिकाणी कोम्बिन ऑपरेशन चालू आहे अशा पद्धतीची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे त्यांना मुख्यमंत्र्यांना बोललो आणि त्यांनी आदेश दिलेले आहेत की कोम्बिन ऑपरेशन अजिबात होणार नाही. आणि मी IGP यांच्याशी बोललेलो आहे आणि त्यांनाही मी सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं कुठेतरी व्हिडिओ असा आला, पण आम्ही कोम्बिन ऑपरेशन अजिबात करणार नाही. आणि आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की लोकांच्या भावना आपण लक्षामध्ये घ्या आणि या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याची सूचना किंवा मागणी माननीय मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे आणि याची संपूर्ण चौकशी केली जाईल असं आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे सर्व जनतेला माझं आव्हान आहे की आपण सर्वांनी शांतता ठेवावी. शासकीय प्रॉपर्टीचं कुठं नुकसान होईल अशा पद्धतीचं आंदोलन बिलकुल करू नये. आंदोलन करायचं असेल तर शांततेनं आंदोलन करायला हरकत नाही आहे, परंतु प्रक्षुब्ध अशा पद्धतीचं आंदोलन करू नये आणि सगळीकडे शांतता राहिली पाहिजे असं माझं सर्व माझ्या आंबेडकर जनतेला नम्र निवेदन आहे. थँक्यू सर. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.